तुमच्या कर्माचा, केलेल्या कर्माचा तुमच्यावर न्याय होणार आहे. चंद्राशी संबंध येतो डेली इन्कमचा. आणि मग सर जर माझ्या राशीत चंद्र चांगला नाही तर मग मी पैसेच नाही कमवणार. म्हणजे सर याचं इन्व्हेस्टमेंट हाऊसचा ग्रह लॉस हाऊसमध्ये बसलाय. त्या कुंडलीमध्ये लग्नस्थानात सूर्यबुध युती आहे. कर्ज होताना महादशा अंतर्दशेचा विचार करावा. आपण एक गड्डा बुजवण्याकरता दुसऱ्याकडे गड्डा खोदतो आणि त्याची माती या गड्ड्यात लुटतो. बरोबर. कर्ज घेऊ किंवा नको घेऊ एखाद्या ज्योतिषाला विचारूनच करावं. हा नंबर आहे, हा राशी आहे. म्हणजे पहिल्या स्थानात 10वी राशी पडलेली आहे. कर्जातून बाहेर निघायचं म्हणजे मग तुम्ही कर्जातून बाहेर निघण्याकरता काय करू शकता त्याच्यावर विचार करायला गेले तर 5व्या हाऊसची रेमेडी करावी, 5th हाऊस. आणि आजकाल ते भूत आहे लोकांना की आम्हाला शॉर्टकटमध्ये पैसा हवा, शेअर मार्केटमध्ये हवा, लॉटरीद्वारे हवा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो नमस्कार. आज आपल्यासोबत आहे अमोल जोशी सर. सर ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, त्याच्यानंतर वास्तू या सगळ्या विषयांवर सरांना भरपूर सारं नॉलेज आहे. तर सर नमस्ते, सगळ्यात पहिले वेलकम तुम्हाला. तर सर आज आपण जे डिस्कस करणार आहे की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्याला ज्योतिष म्हणतो आपण, ग्रह तारे याच्यावर आपलं अर्निंग डिपेंड असतं, पैसा. बरोबर. तर यावर आज आपण डिस्कस करू. तर मित्रांनो, पैशाचे प्रॉब्लेम्स जे आहे ते आजकाल भरपूर लोकांना आहे. भरपूर लोक चांगलं पण कमवत आहे. काही लोकांचे कर्जबाजारीपणा किंवा या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहे सरांसोबत. तर जर सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे की शनी जर कुणाच्या आयुष्यात आहे, म्हणजे एक म्हणतात की 7.5 लागली आहे, 7.5 लागली, 7.5 आणि पैशाचा संबंध काय? 7.5 आणि पैशाचा काही एक संबंध नाही. बरं. शनी हा कर्माचा कारक आहे. ओके. तो शनी जर तुमच्या कुंडलीमध्ये पैशांच्या स्थानात पडला असेल तर तो तुम्हाला पैशावर इफेक्ट करणार आहे. जर तो पैशाच्या स्थानातच नाही आहे, तो इतर कुठल्या स्थानात आहे तर त्या स्थानासंबंधी तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण 7.5 त्रास देते हे निव्वळ अफवा आहे. 7.5 फक्त माणसाची परीक्षा होते आणि जर तो त्या कसोटीला खरा उतरला तर निघणारी 7.5 ही त्याला फायदेकारक असते. एक उदाहरण देऊ इच्छितो याच्याकरता की 2011चा वर्ल्ड कप बरोबर कपिल देवानंतर आपण जिंकलेला आहे, म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांनी काढला. तर त्यावेळेस धोनी यांना निघणारी 7.5 होती, म्हणजे शेवटचा एंड ऑफ पिरियड चालू होता 7.5चा. तर निघती 7.5 ही कधीही लाभदायक असते. म्हणून त्यांनी त्यावेळेस तो वर्ल्ड कप घेतलेला आहे. बरोबर आहे. तर 7.5 फक्त नुसता बुवा करू नका किंवा त्याची अफवा करू नका. असंही नाही की तुम्ही 7.5 काही तुम्हाला नुकसान होणार आहे. नाही, तुमच्या कर्माचा, केलेल्या कर्माचा तुमच्यावर न्याय होणार आहे. जर तुम्ही चांगले कर्म केले चांगला न्याय होईल. बरोबर. आणि जर वाईट केलंय तर कुठेतरी वाईट होणार आहे. बस एवढाच 7.5 आहे. सर जे आपण म्हणतो की ग्रहतारे जे असतात, ज्योतिष म्हणजे ग्रहताऱ्यांवरून आपलं भविष्य ठरतं. ते आपला पैसा कसा ठरवू शकतं? पैसा म्हणजे डेली इन्कम जर बघायची म्हटली ज्योतिषाच्या आधारे किंवा ग्रहांच्या आधारे, तर डेली इन्कम तुमची होणार किती किंवा कशी, तर याचा चंद्राशी संबंध येतो डेली इन्कमचा. जर तुमच्या पत्रिकेतील चंद्र छान आहे किंवा चांगला उच्च दर्जाचा आहे तर तुमची डेली इन्कम ही चांगली होणार आहे. म्हणजे व्यापारी वर्गाला ती डेली इन्कम चांगली होते. म्हणजे व्यापारी वर्गासाठी लागतो चंद्र. हो, तो डेली इन्कमचा ग्रह आहे ना. कारण की व्यापारात डेलीचं उत्पन्न, एखाद दुकानदार आहे तो दुकानाच्या गल्ल्यावर बसला आहे, जर त्याला डेली सेल होतच नाही आहे तर तो काय कामाचा? बरोबर. त्याला मंथली जर एखाद दिवसात सेल होत असेल, मंथली जर ते दुकान चालत असेल एखाद दिवस एका महिन्यातून, तर ते काही कामाचं नाही आहे. व्यापारी वर्गाकरता, एखाद्या दुकानदाराकरता डेली इन्कम महत्त्वाची आहे. बरोबर. तो डेली किती कमवतो त्याकरता चंद्र हा चांगला असावा. चंद्र पाहिजे. आणि मग सर जर माझ्या राशीत चंद्र चांगला नाही तर मग मी पैसेच नाही कमवणार. राशीपेक्षा कुंडली म्हणावी. कुंडलीमध्ये की कुंडलीमध्ये जर चंद्र चांगला नाही आहे तर मग ती व्यक्ती महिन्यातून पैसा कमवते. म्हणजे पगारी वर्ग, नोकरदार वर्ग हे महिन्यातून सॅलरी मिळते. म्हणजे असं आहे की ज्यांचा चंद्र चांगला आहे ते व्यापारी वर्गात जास्त येऊ शकतात आणि ज्यांचा चंद्र थोडा आहे ते म्हणजे मंथली त्यांची. बरोबर. आणि जर एखादा व्यक्ती आहे की जसं तुम्ही सांगितलं चंद्राबद्दल, तर त्याला जर बिझनेस करायचा आणि तो बिझनेस करेल तर मग तो नीट नाही करू शकणार बिझनेस. जर चंद्र चांगला नाही आहे, चंद्र पीडित आहे, तर बिझनेसमध्ये डेली इन्कम नाही होणार. पण बिझनेस चालण्याकरता इतर ग्रह किंवा त्याचे इतर स्थानं जे आहे, जसं बिझनेस करायचं मला 10th हाऊस आणि 7th हाऊस बघावं. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून 5th हाऊस कुंडलीतलं. बरोबर. तर या स्थानामधले ग्रह किंवा तिथले नक्षत्र काय बोलत आहे हे ओळखून त्या माणसाने बिझनेस करावा. बरोबर.
आता जसं एक उदाहरण देतो, आमचे एक मित्र आहे, त्यांना पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा होता. इथे जामनेर गाव आहे, त्यांना सराफी दुकान टाकायची फार मोठी इच्छा होती की मला सराफी दुकान टाकायचं आहे. त्यांनी मला एक कुंडली दाखवली आणि दादा ही कुंडली बघा म्हणे, तर मी या व्यक्तीबरोबर व्यवसाय करू की नको. बरोबर. कुंडली बघितली जेन्युअनली, मला सर याचं इन्व्हेस्टमेंट हाऊसचा ग्रह लॉस हाऊसमध्ये बसला आहे, बिझनेस हाऊसचा ग्रह लॉस हाऊसमध्ये बसलेला आहे आणि डेली इन्कमचा ग्रह सुद्धा लॉस हाऊसमध्येच बसलेला आहे. तर बिलकुल याच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप करू नका. हो. म्हणजे पार्टनरशिप करताना पण या गोष्टींचा विचार बघावा लागतो की तुमचा पार्टनर तुम्हाला सूट आहे की नाही. मग केलं सर त्यांनी नाही केलं नाही. ती व्यक्तीला विश्वास आहे, पण समोरची व्यक्ती दुसऱ्या ज्योतिषाकडे गेली होती. ओके. त्यांनी सांगितलं की याच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानात सूर्यबुध युती आहे. हां. मला तिथून फोन आला, मला तो या मित्राला घेऊन गेला होता माझ्या. तर त्यांनी फोन केला, म्हणे अमोल दादा म्हणे हे या ज्योतिषांकडे अभाव घेऊन आलेला आहे मला, तर आपण बघा म्हणे काय. मी बोललो, म्हणलं बोला गुरुजी काय काय नाही. म्हणे सर तुम्ही कसं काय सांगता म्हणे, या कुंडलीत तर सूर्यबुध युती आहे, बुध आदित्य योग झालेला आहे. म्हटलं सर बुध आदित्य योग झाला, बुध आदित्य योगावरून व्यापार होतो का. बरोबर आहे. म्हटलं तुम्ही व्यापाराकरता कोणतं स्थान बघताय. त्यांना स्थानसुद्धा सांगता आलं नाही सर. ज्ञानाचा अभाव आहे. बरोबर आहे. ज्ञान नव्हतं त्या. ज्ञानाचा अभाव आहे. प्रत्येकाचा अभ्यास किती आहे, आता काही गोष्टी मलाही माहीत नसतील, बरोबर. माझ्यापेक्षा वरचं किंवा श्रेष्ठ लोक आहेत, राईट. असं नाही. बरोबर. सर कर्ज जेव्हा होतं माणसावर तर कोणत्या अशा गोष्टी की ज्यामुळे कर्ज होतं, म्हणजे कर्ज होताना महादशा अंतर्दशेचा विचार करावा की तुमच्या षष्ठ किंवा अष्ट किंवा व्यय या स्थानाच्या जर महादशा चालू आहेत त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका, कारण कर्ज वाढेल. ओके. कर्जाची वाढ होईल, कारण का आपण एक गड्डा बुजवण्याकरता दुसऱ्याकडे गड्डा खोदतो आणि त्याची माती या गड्ड्यात लुटतो. बरोबर. दुसरा गड्डा थोडा मोठा खोदावा लागतो, कारण का त्यावेळेस आपली गरज मोठी असते. बरोबर आहे. म्हणून कर्ज वाढ होते. म्हणून ते वाढ न होण्याकरता आपण कधीही दशा महादशांचा विचार करून कर्ज घेऊ किंवा नको घेऊ एखाद्या ज्योतिषाला विचारूनच करावं. बरोबर आहे. जर तुमची षष्ठ स्थानाची महादशा चालू आहे तर मुळीच भानगडीत पडू नका, मुळीच पडू नका, कारण षष्ठ स्थान हे रोग, शत्रू आणि कर्ज याला दर्शवत. सर आता तुम्ही जसं सांगितलं की या भागांमध्ये, तर आता मला तर नाही कळत कुंडली, मग मी कसं ते फाईन करू शकतो. कुंडली कळत नाही सर, बरोबर. त्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे जा, मला कुंडली दाखवा. हां. जर तो चांगला असेल तर तुम्हाला तो सांगेलच की असं असं आहे. हां. आणि कुंडलीतील पहिला भाग ल लिहिला जातो, लग्न म्हणजे पहिलं भाव आहे. बरोबर. ते लक्षात घ्या. मग त्या लग्नापासून जर तुम्ही क्लॉकवाईज मोजलं, अँटी क्लॉकवाईज मोजलं, बरोबर, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, हां, तर अँटी क्लॉकवाईज जर मोजले तर 6वं स्थान येते. ओके. अँटी क्लॉकवाईज मोजावं लागते कुंडलीमध्ये. ओके. क्लॉकवाईज न जाता तुम्ही अँटी क्लॉकवाईज जालाल तर 6वं स्थान आपल्याला कळतं. बरोबर आहे. हां, जिथे ल लिहिलं आहे ते पहिलं आहे तुमचं. ओके. मग तिथे कुठल्याही क्रमांकाचा नंबर येतो, 10, 9, 8, म्हणजे 10 नंबर आहे, हा राशी आहे. हां. म्हणजे पहिल्या स्थानात 10वी राशी पडलेली आहे, म्हणजे मकर रास तिथे आहे. सर आणि जर आता कर्ज तर होऊन गेलं आहे, पण आता जर मला कर्ज काढायचं आहे तर त्यासाठी उपाय काय असू शकता. म्हणजे कर्जातून बाहेर निघायचं आहे, तुमचं म्हणणं असं आहे. आता कर्जातून बाहेर निघायचं आहे म्हणजे मग तुम्ही कर्जातून बाहेर निघण्याकरता काय करू शकता, त्याच्यावर विचार करायला गेले तर 5व्या हाऊसची रेमेडी करावी. 5th हाऊस. ठीक आहे. आता 5th हाऊसमध्ये कोणता ग्रह, कोणतं नक्षत्र किंवा कोणती राशी याचा विचार करून क्लायंटला रेमेडी द्यावी लागते. बरोबर आहे. म्हणजे त्यानुसार आता सपोज उदाहरण द्यायचं म्हटलं, जर 5व्या घरात तुमची धनुरास आहे आणि तिथे मूळ नक्षत्र आहे, धनुराशीचं मूळ नक्षत्र आलेलं आहे आणि धनुरास आलेली आहे. मग आता गुरु आणि केतू याला अनुसरून, म्हणजे मूळ नक्षत्राचा अधिपती हा केतू आहे आणि धनुराशीचा अधिपती हा गुरु आहे, तर यांना पकडून ती उपाययोजना द्यावी लागली की दोघांचा उपाय एक कॉमन करून तो यजमानाला द्यावा, जेणेकरून त्याच्या कर्जातून त्याला रिलीफ मिळेल. मिळून जातो सर रिलीफ. येस सर. रेमेडीज नाही, म्हणजे आता जर कुणी आपलं बघतंय, हां, आपला व्हिडिओ बघतंय आणि त्याच्यावर कर्ज झालेलं आहे, तर अशा व्यक्तीने जर म्हणजे तुमच्याकडे आले ते आणि जर काही रेमेडीज तुम्ही त्यांना सांगितल्या तर 100पैकी किती % लोकांचं कर्जमुक्त होऊ शकतं त्यांनी त्या रेमेडीज केल्यावर. रेमेडीज प्लस कर्म ॲक्च्युली. बरोबर. कर्म, आता हा चांगला संवाद साधला तुम्ही. कर्म, आता तुम्ही रेमेडीज कोणत्या भावाने कोणत्या श्रद्धेने करतात. बरोबर आहे. तुमचं इंट्युशन कसं आहे, इथपर्यंत मी आतापर्यंत केलं आहे भरपूर, याचंही करून बघतो. हां.
तसं करतात. जर तुम्ही असा भाव ठेवला तर होणार काहीच नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि जर तुम्ही श्रद्धा ठेवली की माझं होऊ शकते तर ते कामात येऊ शकते. ते कामात येईल नक्की. पण एवढं आहे की कर्ज तुमचं एका वेळेस मोठं झालेलं नाही आहे. कर्ज व्हायला सुद्धा दिवस लागले तर कर्ज उतरायला सुद्धा दिवस लागतीलच. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की मी रेमेडी करतो आणि तुम्हाला रातोरात काही जादूचा दिवा सापडेल आणि तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल, असं नाही आहे. तसं होणार नाही. रेमेडी केल्याने तुम्हाला फक्त कर्जातून बाहेर कसं निघता येईल याच्याकरता परमेश्वर तुम्हाला चांगली बुद्धी देतो एक, की जे तुम्हाला आतापर्यंत सुचलं नाही तो ते सुचवतो. कर्जासाठी जर रेमेडी कोणती अशी जर तुम्ही सांगाल तर, म्हणजे एक कॉमन रेमेडी जर एखादी आपण बघितली की हनुमान चालीसा वाचणे किंवा नाही. मंत्र म्हणणे, तर तुम्ही काय सजेस्ट कराल? कोणती तरी एक रेमेडी. जर कधी कोणावर फार जास्त कर्ज झालेलं आहे तर त्याने एक हवन आहेत, तो हवन कंटिन्यू आपल्या घरात कमला प्रयोग करून त्या हवनाला रोज करावा, किंवा महिन्यातली एक तिथी घ्यावी विशिष्ट, जशी पंचमी, अष्टमी, पौर्णिमा, या तिथी तुम्ही निवडाव्या आणि त्या हवनाला करावं. त्या हवनाचं नाव काय सर? कमला प्रयोगाचा हवन म्हटलं. कमला प्रयोगाचा. हा, त्यावर स्त्री सुक्त आणि स्त्री सुक्ताच्या आधी आणि नंतर काही ओव्या आहेत. म्हणजे स्त्री सुक्ताचा ओम हिरण्यवर्णाम हरिण सुवर्ण रजराम चंद्राम हिरण्यमीम लक्ष्मी जात वेदोम आवाह, हा झाला एक स्त्री सुक्तातला एक लाईनचा मंत्र. बरोबर. तर याच्या अगोदर आता ओम आपण हिरण्यवर्णापासून सुरुवात केली, तर याच्या अगोदर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी महा दुर्गे स्मृता असी भीतिमिशेषंतो स्वस्ते स्मृता मतिमती शुभम ददासी हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजताम चंद्राम हिरण्यमीम लक्ष्मी जात वेदोम आवाह ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः दारिद्र्य दुःख भयहारिणी, असा हा मंत्र म्हणून, म्हणजे या दारिद्र्य दुःखाचा हा पूर्ण मंत्र करावा लागतो शेवटपर्यंत. बरोबर. आणि हा एक मंत्र तयार होतो. तर अशा 16 ऋचा या स्त्री सुक्ताच्या आहे. त्या 16 ऋचांवर म्हणजे या 16 मंत्रांवर हा मंत्र मागे पुढे लावत लावत चालावा लागतो आणि याला हवन करावा लागतो, स्वाहाकार द्यावा लागतो. तो जो मंत्र किंवा ही जी प्रोसेस आहे ही ज्योतिषच करू शकतात ना आपल्या घरी? ज्योतिषपेक्षा म्हटलं की ब्राह्मण करू शकतो. ब्राह्मण करू शकतो. कारण की तुम्हाला संकल्प घेता यायला पाहिजे. बरोबर आहे सर. तुम्ही संकल्प घ्या. कुठल्याही कार्याच्या सिद्धीकरता संकल्प हा अनिवार्य आहे. बरोबर. तुम्ही ते कार्य का करत आहात त्या देवतेला कळावं. जर कळलंच नाही तर ती देवता काम कसं करेल? बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला चेकअपच्या अगोदर विचारतो ना, का आला? काय नाही माहिती पाहिजे की काय प्रॉब्लेम चालू आहे, का आला? होतं. बरोबर. जर तुम्ही म्हणलं डॉक्टर तुम्ही बघा, पूर्वी कसं वैद्य होते तर ते 52 नाड्या आपल्या चेक करायचे, याला काय झालं सांगून द्यायचा, तो उपाय द्यायचा. आता सांगावं लागतं आपल्याला. बरोबर आहे सर. मी असं ऐकलंय की ज्यांच्या कुंडलीमध्ये मृत्यू षडाष्टक योग असतो तर ते लोक लग्न नाही करत, तर तुमचं त्याच्यावर मत काय आहे? ती करायला पाहिजे की नको का काय? त्याच्यावर षडाष्टक हा कुंडलीतला योग नाहीये. ज्यावेळेस आपण पत्रिका गुणमिलन करतो, हां, वराची आणि वधूची पत्रिकांचं जेव्हा गुणमिलन होते, तर वराच्या राशीपासून वधूची रास जर ही अष्टम आली तर तो मृत्यू षडाष्टक होतो, आणि वधूची रास जर षष्ट आली तर प्रीती षडाष्टक होतो. त्याच्यात पण नाही करत का लग्न? नाही, प्रीती षडाष्टकात करतात, मृत्यू षडाष्टकामध्ये करत नाही. बरोबर. कारण की शास्त्राने तो नियम दिलेला आहे. नियम म्हणजे काय? तर लॉ, शास्त्राचा लॉ आहे, करू नये. परंतु आता काही वेळेस सामंजस्य गळते वधूवरांचं की आम्हाला पसंती आहे, अशा परिस्थितीमध्ये शास्त्राने काही पर्याय दिले. ते पर्याय जर आपण केले तर लग्न करू शकतो. मग त्या पर्यायामुळे काय होते, तुमचं लग्न चांगलं होते आणि पुढचं संसाराचं जीवन ही चांगलं जाते. बरोबर आहे. असं होऊ शकतं. ओके. पण ते पर्याय करावे, पर्याय आधी करावे. लग्नाच्या आधी वराने वधूने दोघांनी संकल्पयुक्त पर्याय करावेच. बरोबर आहे. आणि जर तुम्ही नाही केले मग त्याचे दुष्परिणाम भोगावे. बरोबर आहे. म्हणजे तो जर योग असेल तर तुम्ही आधीच ते करा, ऑप्शन्स आहे ते करायला पाहिजे. त्याच्यात प्रॉब्लेम्स काय काय येतात सर? फायनान्शियली किंवा नाही, मृत्यू षडाष्टकामध्ये मेडिकल प्रॉब्लेम जास्त येतील. ओके. फायनान्शियल याच्यावर तुम्हाला तो आघात कसा करेल की तुमचा पैसा मेडिकलमध्येच घालेल. बरोबर. कारण मृत्यू षडाष्टक, हां, षड आणि अष्टक आहे ना, म्हणजे शेवटी षड म्हणजे काय? तर तुम्हाला काय सांगलं, 6वे स्थान काय? रोग, शत्रू आणि कर्ज. बरोबर.
आणि अष्ट म्हणजे काय लॉस आहे. लॉस. तुमचा पैसा हा शेवटी याच्या म्हणजे रोगाच्या याच्यातच जाईल. त्याचा निदान पैशाचं सगळं जे वाहन आहे बरोबर. पैसा खर्च होईल तो आजारपणावरच खर्च होईल. आजारपणात जाईल. मग वधूला किंवा वराला आजार जडू शकतो. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे उदाहरण आहे असे बरेच, काही घडलं नाही. 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 12 वर्ष झाली लग्नाला, काही घडलं नाही. अहो ठीक आहे, अजून नाही घडलं. घडू शकतं. घडू शकते. लाईफ पडली आहे. बरोबर आहे. मल्टिपल गोष्टी होऊ शकतात. होऊ शकतात. बरोबर. ज्यावेळेस त्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्थिती खराब होईल तेव्हा ती घटना घडवून आणेलच तो. बरोबर आहे. कारण की ते लग्न मान्य नव्हतं. तुम्ही शास्त्राच्या विरोधात गेले, नियमाच्या विरोधात गेले. बरोबर आहे. सर जर पैशांचा जिथे विषय येतो की एखाद्या व्यक्तीला जर आता बिझनेस करायचा आहे आणि खूप पैसे कमाय, तर त्या व्यक्तीने म्हणजे प्रत्येक वेळी ज्योतिषकडेच जायला पाहिजे का? किंवा अशा कोणत्या राशी तुम्हाला वाटतात की ज्या राशींच्या लोकांसाठी बिझनेस हा खूप चांगला आहे? अशा कोणत्या राशीपेक्षा सर असं म्हणणं आहे, कुंडलीतील घर चांगले का तुमचे, प्रॉस्पेरेट हाऊसेस कोणते. बरोबर. राशी या चंद्रानुसार बदलतात. चंद्र हा 2.25 दिवसात एक राशी चेंज करतो. ओके. आणि 2.25 दिवसात एका म्हणतात आपल्या भारतात की एका मिनिटाला कमीत कमी 15 ते 20 बालकं जन्म घेत असतील भारतात. बरोबर. बरोबर. तर मग सगळ्यांचं सारखं तर नसेल. बरोबर. सगळ्यांचं सारखं नाही. सारखं नसतं. कुठेतरी ग्रहांचा प्रभाव आहे, महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशा या प्रभाव करतायत. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही हाऊसेस धरा की त्यांच्या कुठल्या हाऊसेसमधलं कुठलं नक्षत्र किंवा ग्रह पडलेलं आहे. जसं सप्तम स्थान आणि दशम स्थान जर बलवान आहे तो माणूस हमखास बिझनेस करू शकतो. बरोबर. सप्तम, दशम आणि लाभ व्हायला पाहिजे. बरोबर. जर तुम्हाला लाभच नाही आहे तुम्ही करून काही फायदा नाही. या 3 हाऊसेसचा विचार नीट करावा. सप्तम, दशम आणि लाभ. बरोबर. आणि माझ्या कुंडलीत एक आणि त्यांनी तुम्हाला एक चांगला ज्योतिष सांगू शकतो. चांगला ज्योतिष सांगू शकतो या गोष्टी. ज्योतिष आजकाल ब्राह्मणच नाहीये, इतर वर्गाचे लोक सुद्धा ज्योतिष करतात. हो. चांगले सुद्धा आहेत. बरोबर. तुम्ही ज्योतिष हायर करू शकता. सर आजकाल शेअर मार्केटवर लोक जास्त इन्व्हेस्टमेंट बघतायत, तर ती कोणत्या लोकांनी केली पाहिजे किंवा ते कशावर अवलंबून काय वाटेल तुम्हाला? अगोदर तुमचं इन्व्हेस्टमेंट हाऊस स्ट्रॉंग आहे का? ते कोणतं? 5th हाऊस. कुंडलीतलं 5th हाऊस स्ट्रॉंग आहे का? आणि ते कसं कळेल स्ट्रॉंग आहे का नाही? ते ज्योतिषी सांगतो किंवा तुमचं स्ट्रॉंग आहे की नाही. तुमचा जर 5th हाऊसचा ग्रह हा लॉसेसच्या हाऊसमध्ये पडलेला असेल तर मुळीच करू नये. हो. आणि आजकाल ते भूत आहे लोकांना की आम्हाला शॉर्टकटमध्ये पैसा हवा, शेअर मार्केटमध्ये हवा, लॉटरीद्वारे हवा. पण तुम्हाला भेटेल किंवा भेटेल हे तुमच्या जन्मदात्या त्या देवाने सांगून दिलं आहे की याला भेटेल किंवा याला भेटणार नाही. त्याने तिथे मार्किंग केलेली आहे. बरोबर. की या माणसाने हे करावं किंवा नाही करावं. बरोबर आहे. ते जर स्ट्रॉंग असेल तरच तो पैसा मिळू शकतो. जर तुमचा 5th हाऊसचा स्ट्रॉंग नाहीये तर तुम्ही तो पैसा कसं काय मिळवणार? सर मग अशा लोकांना होतच नाही का प्रॉफिट, किंवा सुरुवातीला झालं तरी नंतर लॉस होतो का? प्रॉफिट अँड लॉसचं कॅल्क्युलेशन हे एक मोस्ट पर्टिक्युलर टाईम नंतर समजणार तुम्हाला. बरोबर आहे. लगेच नाही समजणार ना. पहिले सुरुवातीला काही काळ जर कधी तुमचा चंद्र चांगल्या याच्यातून चाललेला आहे, तुमचं म्हणजे आपलं आमच्या भाषेमधलं गोचर म्हणतात. गोचर, मासिक गोचर, तुमचं वार्षिक गोचर. बरोबर. म्हणजे ग्रह मांडावे लग्न कुंडलीला आधारित धरून. मग तुमचे जर गोचरीचे भ्रमण चांगले चालू आहे ना तर तुमचं पत्तं चांगलं पडते. बरं. तुम्हाला म्हणजे चांगले रिझल्ट मिळतात. पण ज्यावेळेस वाईट गोचर आलं त्यावेळेस जर तुमचा तो वाईट ग्रह असेल जो मूळ जन्म कुंडलीत पडलेला आहे तर मग ते सगळं वाईट. मग तो त्यावेळेस तुम्हाला लॉसेस देणार आहे. करिअरचं पण तसं आहे सर. म्हणजे आता 12वी नंतर मुलं जेव्हा करिअर चूज करतात, त्यांचं मेडिकल फील्डमध्ये जायचं का इंजिनिअरिंग फील्डला जायचं किंवा CA बनायचं, ते कोणत्या गोष्टींवर डिपेंड असतात? आता ज्यावेळेस करिअर तुम्हाला चूज करायचं आहे तर आपण फक्त शैक्षणिक करिअर बघतो आजकाल. बरोबर. की माझ्या मुलानं शिक्षण काय करावं. पण आमचं म्हणणं काय आहे, शिक्षणापेक्षाही तुम्ही तो मुलगा ते शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यात टिकणार आहे का हे बघा अगोदर. आता असे बरीच मुलं आहेत की ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे आणि ते आजकाल गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत. बरोबर. मग तो इंजिनियर झाला का? म्हणजे तुम्ही त्या शिक्षण केलं त्याच्या अगेन्स्ट जात आहेत, विरोधात जात आहेत असं का? बरोबर.
मग त्याच्यापेक्षा तो जर कधी खरंच गव्हर्नमेंट अचीव करणार असेल, त्याला गव्हर्नमेंट जॉब लागणार असेल, तर त्या रिलेटेड शिक्षण घ्यायला हवं. तर योग्य ज्योतिषाकडून मार्गदर्शन करून घ्यावं आपल्या पाल्याविषयी पालकांनी. बरोबर आहे. म्हणजे एक थोडंसं तुमचं एक असं सजेशन असेल की 11वी-12वी त्यांनी चेक केलं पाहिजे की बाबा तुमच्या मुलासाठी इंजिनिअरिंग बेस्ट आहे, डॉक्टर की बेस्ट आहे, की CA साधं वगैरे, हां, साधं BA करून स्पर्धा परीक्षा द्याव्या, का ITI करावं काय ITI करावं, पण नाही ते. हां त्याने काय करावं हे तुम्ही मार्गदर्शन घ्या, त्यानंतर त्याचं करिअर डिसाईड करा. नाही तर आजकाल डॉक्टर शिकतात मुलं की आम्ही MBBS व्हायचं आहे, BAMS व्हायचं आहे, आणि ते स्वतःची प्रॅक्टिस नीट करू शकत नाही, असे काही लोक आहे. बरोबर आहे. मग असं का? तर त्यांच्या पत्रिकेतला ग्रह बोलतोय की यांचं शिक्षण काही होईल आणि हे करिअर काही करणार आहे, हे कमाई कुठून तरी करणार दुसऱ्या जागी. बरोबर आहे सर. तर सर धन्यवाद, तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती भरपूर लोकांनाही फायदेशीर असेल. आणि आपण मल्टिपल असे पॉडकास्ट करू तुमच्यासोबत वेगवेगळ्या याच्यावर. आपण नेक्स्ट एक पॉडकास्ट पण करणार आहे सरांसोबत, जो वास्तू आणि पैसा या सगळ्या गोष्टींवर पण अवलंबून असणार आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही सरांना विचारायचं असेल, काही तुमचे काही क्वेश्चन्स असतील की तुम्हाला काही प्रॉब्लेम चालू असतील लाईफमध्ये पैशाशी रिलेटेड, करिअरशी रिलेटेड किंवा हेल्थ संबंधी, तर सर तुम्हाला गाईड करतील. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. सरांचं नाव आहे अमोल जोशी सर. सर तुम्हाला काही सांगायचं आहे लोकांना? ज्योतिषाविषयी सर्वांचा एक न्यूनगंड झालेला आहे की ज्योतिष लुटतो किंवा लुटारू आहे. पण ज्योतिषासंबंधी एक सांगू शकतो की ज्यावेळेस तुमचे चांगले दिवस चालू आहे त्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाला हायर करा किंवा त्याच्याकडे जाऊन या, जेणेकरून तो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या वाईट दिवसांची चावूल सांगेल आणि तुम्हाला सतर्क करेल का सावध करेल, जेणेकरून त्या दिवसात तुम्ही ते कर्म करू नका. कारण की तुमचा तो ग्रह खराब होणार आहे पुढे, तो तुम्हाला सांगू शकतो. कुंडली म्हणजे काय? तर कर्माचा थांगपत्ता सांगणारा चार्ट आहे पूर्ण. तुम्ही कोणतं कर्म केलं म्हणून तुम्हाला काय फळ मिळते हे कुंडलीमुळे समजते. म्हणून ज्योतिष तुम्हाला वाईट कर्म करू नका या दिवसांमध्ये तरी सांगेल, जेणेकरून तुमच्या वाईट दिवसात तुम्हाला त्या कर्माचे इफेक्ट्स मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या ज्योतिषाला हायर करा, एवढा एक सल्ला आहे. चालेल, धन्यवाद सर.